नमस्कार. आवाज येतोय? नमस्कार. संभवामी युगे युगे या ग्रुपच्या ॲडमिनचे मी सगळ्यात पहिल्यांदा आभार मानते आणि आजच्या या निरूपणाला प्रारंभ करते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदंड मंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैर् सदा वंदिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाढ्यापहा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्याईसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. अनेन प्रियताम देवो भगवान जानकी पतिः श्रीरामचंद्र पूर्वेशाम अस्माकं कुलदैवतम. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. सानंदमानंदवने वसंतम आनंदकंदम हतपापवृंदम. वाराणसीनाथमनाथनाथं श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये. मनोनिवृत्ति परमोपशांती सातीर्थवर्या मणिकर्णिकाच. जय जय रघुवीर समर्थ. काल आपण पुराणातले 2 महत्वाची पात्र घेऊन त्यावरती अद्वैत दृष्टीने थोडा विचार केला की कोणाला मुक्ती आणि कोणाला त्रास. आपण पाहिलं ऊर्जा आणि पदार्थ या 2च गोष्टी या जगामध्ये आहे. एक तर ऊर्जा आहे आणि पदार्थ आहे. आणि ऊर्जेतून आपल्याला आनंद मिळतो आणि पदार्थातून शेवटी दुःख. सतत सुख नाही मिळू शकत त्याच्यात. याच्यात सुख मिळत नाही असं म्हणत नाही, त्यामध्ये सुख मिळतं पण ते थोडा काळ मिळतं. म्हणून ऊर्जा आणि पदार्थामधला आपण पदार्थाची जर निवड केली तर आपल्याला त्रास होऊ शकतो. सुख आणि दुःखाच्या फेऱ्यात आपण अडकतो. पण जर ऊर्जेची आपण विचार केला जो जटायूंनी केला होता, जटायूंनी कोणताही विचार न करता जी शरणागती पत्करली त्या ठिकाणी आपण त्याला म्हटलं की ती ऊर्जेचा त्यांनी निर्णय घेतला. आणि यांनी जो निर्णय घेतला तो बुद्धीने घेतला म्हणजे पदार्थाचा. बुद्धी ही माईक आहे. आणि भीष्मांचं आजपासून उद्यापासून जे उत्तरायणामध्ये त्यांनी आपला देह ठेवलाय 6 महिने ते शरशय्येवर होते. त्यामुळे त्यांच्या या कथेला आज आपण त्याला विशेष महत्व आहे. कारण आजपासून उत्तरायणामध्ये जे सूर्याची गती आहे त्या ठिकाणी भीष्मांनी आपला प्राण सोडलाय. पण प्राण सोडत असताना सुद्धा त्यांना जे दुःख झालं आणि दुःख काय झालं हे त्यांना कळलं मुख्य म्हणजे. त्यामुळे त्यांनी श्रीकृष्ण समोर असल्यामुळे पश्चाताप झाला, बुद्धीला समर्पित केलं आणि या सगळ्या गोष्टीतून दोघंही मुक्त झाले. समोर कृष्ण होते, या ठिकाणी राम होते, दोघंही मुक्त झाले. पण मुक्त होताना अडचण कशात गेली याचं आपण काल सविस्तर विवेचन त्या 2 उदाहरणांवरून बघितलं. आता आपल्याला बघायचं आहे 2 गोष्टी जर आहे पदार्थ आणि ऊर्जा. पदार्थ आणि ऊर्जा असेल तर ऊर्जेच्या बाबतीत बोलायचं तर आनंद आहे फक्त. ऊर्जेमध्ये फक्त आनंद आहे आणि पदार्थामध्ये सुख आणि दुःख आहे. आनंद वेगळा, सुख मिळतं आणि दुःखही मिळतं, दोन्ही मिळतं. सुखासोबत दुःख आहे. जसं जन्मासोबत मरण निश्चित आहे तसं सुखासोबत दुःख आहे आणि वियोग आहे. या सगळ्या गोष्टींमुळे आपण ऊर्जेचा विचार जर केला तर त्या ठिकाणी शांतता आहे आणि आनंद आहे. शांत मनोनिवृत्ती परमोपशांती या सगळ्या गोष्टी ऊर्जेत आहे. कारण ऊर्जेचाच आपण स्वरूप आहे हे मानायला थोडा वेळ लागतो. जे बुद्धीचं कार्य आपण बघितलं काल की बुद्धी लवकर मानत नाही पण सत्संगाने मानते. त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आता मी म्हटलं की एक सेकंड, एक मिनिट.
आपलं हे जे मनाचा विचार आपण जेव्हा करतो, मग मनाचा विचार नेहमी माईकच असतो. बुद्धी ही माईक विचार करते. आणि कारण बुद्धी ही जी निर्माण झाली 2 महिन्यानंतर, आपण जो विचार केला गर्भावस्थेतला, तो पंचमहाभूतांपासून घेतलेला ते पदार्थ आहे. आणि त्या पदार्थांमध्ये सुखदुःखाची जाणीव आहे, हे आपण आता बघितलं. मग ह्यामध्ये 2 प्रकारची संतुष्टी मिळते. आता आपण श्रेयस आणि प्रेयसाकडे जाऊ, कठोपनिषदाचा आधार घेऊन, की 2 प्रकारची संतुष्टी आहे मनाची. मनाची 2 प्रकारची संतुष्टी आहे हे आपल्याला कळतच नाही आधी. पहिल्यांदा आपल्याला जो आनंद मिळतो, तो आनंद मिळाल्याबरोबर जे सुख मिळतं ते खरं आहे, ते अंतिम आहे, हे आपल्याला बुद्धीला पटतं. आणि त्याच शोधामध्ये आपण असतो. आणि प्रत्येक वेळी तो आनंद जर टिकला नाही तर मग समजतं, अरे या सुखामध्ये अर्थ नव्हता. मग पुन्हा पुढे दुसरं सुख शोधायचं, पुन्हा त्यामुळे दुःख आलं की पुन्हा तिसऱ्या शोधाच्या मागे लागायचं. असं करत करत एकदा केव्हा तरी 2 गोष्टी आहेत हे तरी लक्षात येतं. कारण नाण्याला 2 बाजू आहे. फक्त अद्वैतच एक असं आहे की ज्या ठिकाणी आपल्याला कोणताही विचार करायचा नाही, शरण जायचंय, जसा जटायू गेला. पण द्वैत हा सगळीकडेच आहे. मग द्वैताचा विचार करत असताना मनाची जी अस्थिर आणि स्थिर अशी संतुष्टी आहे. आता अस्थिर संतुष्टी आपल्याला कळली की थोडंफार सुख मिळालं, 5-10 वर्ष मिळालं, 15 वर्ष मिळालं, 20 वर्ष मिळालं, 25 वर्ष मिळालं, एखाद्याच्या प्रारब्धानी 30 वर्ष मिळालं. पण एखादा तरी घटना अशी घडेल ना की या 30 वर्षानंतर एखादा 1-2 वर्षाचा जरी काळ खराब आला तर हे सगळं सुख आपण विसरतो. मग संतुष्टीचा जर विचार केला मनाच्या, तर स्थिर आणि अस्थिर अशा या 2 प्रकारच्या संतुष्टी असतात. हे जर लक्षात घेतलं तर मग अस्थिर संतुष्टीकडे लक्ष द्यायचं का, हा पण विचार मन करेल ना. आणि मनानेच सगळं करायचं आहे. पूजेला त्यांनी साधना म्हटली, शंकराचार्यांनी. पूजा ही साधना आहे. आणि मन जर त्या पूजेत असेल तर पूजेला त्यांनी नुसतं मनालाच महत्व दिलंय, त्या पूजेच्या उपचारांना महत्व दिलं नाही. मग संतुष्टी मिळवायची आहे तर ती मनात मिळवायची आहे. आणि ही जी जटायूला मिळाली हे उदाहरण पाहिलं की त्याला मिळाली, पण ती कशी मिळाली त्याचा आपल्याला नियम सांगता येत नाही. मग त्या नियमांसाठी शास्त्र अभ्यासावं लागेल. तो कसं मिळालं त्याला आणि यांना का मिळाली नाही ह्यावरती उत्तर मिळायला पाहिजे ना. गोष्ट ऐकल्यानंतर आधी एक तर श्लोकांनी गोष्ट ऐकतो आणि गोष्ट ऐकल्यानंतर ती पटली, पण ती कशी प्राप्त झाली. मग मनाचे 2 स्तर बघितले. मनाचे जर 2 स्तर बघितले आपण, तर संतुष्टी 2 प्रकारची असते. एक मनाची असते आणि एक आत्म्याची असते. इथे पुन्हा सापडलं आत्मा. म्हणजे आपल्या ऊर्जेकडे जर गेलो तर आत्म्याची संतुष्टी आहे. मनामध्ये जर विचार केला तर ती मनाची संतुष्टी आहे. म्हणजे संतुष्टी या जीवाला 2 प्रकारांनी मिळते, मनाची संतुष्टी आणि आत्म्याची संतुष्टी. पण आपण आत्म्याच्या संतुष्टीकडे लक्ष देत नाही. आत्म्याला संतुष्ट करायचं आहे ह्याकडे लक्ष देत नाही. समर्थ तर म्हणतात दासबोधामध्ये की आत्म्याला दुय्यम स्थान आणि मनाला प्राधान्य. त्यामुळे प्रत्येक वेळी मन संतुष्ट असेल तर आपल्याला वाटतं आपण संतुष्ट आहे, आपण सुखी आहे. आणि आत्म्याकडे आत्म्याची तळमळ होत असते आतमध्ये, तरी त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. म्हणून शास्त्र सांगतं की मनाची पुन्हा 2 प्रकारच्या संतुष्टी आहे की जी मनाची आहे आणि आत्म्याची आहे. मग आत्म्याची संतुष्टी असल्यामुळे मूलभूत फरक हा आहे की संशय आला मनामध्ये तर मग संशयानी जेव्हा वृत्ती एखाद्या गोष्टीचं चिंतन करतं, मन जेव्हा चिंतन करतं संशयानी, तर ती स्वार्थी आहे. स्वार्थी म्हणजे फक्त माझंच चांगलं व्हावं, माझंच खरं आहे, मला जे वाटतं ते खरं आहे, हे जे मनाचं चिंतन आहे, त्या मनाच्या चिंतनातून सुद्धा ती गोष्ट जर घडून गेली तर त्या गोष्टीचा आनंद मिळतो ना. ती संतुष्टी एक मनाची संतुष्टी आहे. आणि पण त्याच वेळी जर दुसरा मनाला जागृत करायचं असेल ऊर्जेच्या, तर त्यावेळी विवेकाने आपण जर विचार केला की हे फक्त मी म्हणते म्हणून नाही, ते सत्य आहे का, सत्याच्या कसोटीवर जर ताडून पाहायचं ठरवलं आणि हे सत्य खरं आहे का, म्हणजे हे जी आनंद आहे तो खरा आहे का. मग फक्त आपल्याबद्दल विचारायचं तर आपण फक्त आईला विचारलं की मी कशी आहे, तर आई अगदी प्रेमाने सांगेल. कशीही मुलगी असली तरी ती चांगलीच म्हणणार आहे. कसाही व्यक्ती असला तर ती आईला विचारलं तर चांगलं सांगणार आहे, आपल्या नातेवाईकांना विचारलं तर चांगलं सांगणार आहे. मग ह्या नातेवाईकांच्या आणि कुटुंबामध्येच जर आपण आपल्या स्वतःला स्वार्थामध्ये जर ठेवलं तर कुणीही आपल्याला वाईट म्हणणार नाही. म्हणून आपण चांगलं ठरतो का, हा प्रश्न मनाला विचारायचा. त्यांनी म्हटलं तितकं कौतुक केलं, ह्या वरच्या खालच्या पातळीचा आनंद आहे की त्यांनी म्हटलं मला पटलंय का, ह्या गोष्टी करत असताना मला खरा आनंद मिळालाय का, त्यांनी म्हटलं म्हणून मी संतुष्ट आहे का, का मला खरंच संतुष्टी मिळाली आहे. म्हणजे दुसऱ्या स्तरापर्यंत जाण्यासाठी आत्म्याच्या स्वतःला थोडा वेळ तरी साक्षीभावाने बघावं लागतं. आणि हे केव्हा घडतं, जर जीवनामध्ये एखादं दुःख आलं, सगळ्यांनी कौतुक केलं आणि सगळ्यांनी चांगलं म्हटलं आणि तरी सुद्धा अपयश आलं, तर मग साक्षीभाव जागृत होतो. अन्यथा हा साक्षीभाव जागृत होत नाही. मग ते पशुसारखं जीवन आहे
की जे मिळतंय कर्म केलं फळ मिळालं, कर्म केलं फळ मिळालं, ते सुखही भोगलं, कर्माचं दुःख भोगलं, हे सगळं खालच्या पातळीवर सुरू आहे आणि मन कोणत्याही प्रकारचा विचार करत नाही. मग ह्या मन न विचार करण्याच्या गोष्टीला म्हणतात ती मनाची संतुष्टी आहे. मग एकदा आपल्याला कळलं की मनाची संतुष्टी आहे ती खरी आहे का, ते सत्य आहे का, सगळेजण ते त्रिकालबाधित सत्य हो म्हणतायत का, इकडे तर शंकराचार्य अविद्या म्हणतात सगळ्या ज्ञानाला सुद्धा. मग या वरच्या लेवलवर जाण्याच्या आधी निदान आपल्याजवळ जे विचार करतोय ते तरी सत्य आहेत का, सत्यावरच्या याच्यावर पातळीवर पाहायला पाहिजे ना ताडून. हे कोण करेल? ज्याला अशी करायची इच्छा आहे, ज्याला जटायूचं पटलं असेल, ज्याला भीष्मांचं मरण कसं झालं ते पटलं असेल, कुठेतरी काहीतरी जाणवलं असेल, तर तो विचार करेल की आता जे सुख मिळत आहे मला ते खरंच सुख खरं आहे का, ते टिकाऊ आहे का फक्त मनाच्याच पातळीवर ते ठीक आहे, मनाला पटतंय तेवढं ठीक आहे. मग हे जेव्हा आपण या छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा गुंतलेला असतो ना, तेव्हा स्वार्थपूर्ण चिंतनामधून जर एखादा आपल्याला आनंद मिळत असेल तर तो निश्चितच टिकत नाही, काही वेळातच, काही वर्षातच. आणि तसंही सुखाच्या दृष्टीने विचार केला तर काळाला किंमतच नाही. 25 वर्ष आनंद भोगला आणि 25 वर्षानंतर एक असं वर्ष आलं की ज्या वर्षी आपल्याला दुःख झालं तर 25 वर्षाचा आनंद वाया जातो. उलट 25 वर्ष दुःख भोगलं आणि एखादा जर सुखाचा क्षण आला तर दुःखही विसरतो. मग काय विसरतोय आपण आपल्या सुखाला? शेवटी सुख असेल तर आनंद आहे, शेवटी दुःख असेल तर दुःख आहे. त्या सगळ्या पातळीमध्ये आपण स्वार्थी केंद्रित आहोत. हे खरं सुख आहे का याचा प्रत्येकाने विचार करायला पाहिजे, आचार्य म्हणतात. त्या विचारांच्या शिवाय शाश्वत सुखाकडे जाता येणार नाही. आणि आनंद स्वरूप परमात्मा जो आहे तो कसा स्थितप्रज्ञ आहे हा विचार तरी मनाला पटला पाहिजे. कारण काल जे जटायूचं आणि भीष्मांचं उदाहरण झालं ते कसं घडतं, ते घडण्यासाठी आपल्या स्वतःच्या बुद्धीला ही मेधा प्रज्ञा जी म्हणतो त्या प्रज्ञेपर्यंत जायचं असेल तर सत्याला स्वीकारलं पाहिजे. ते स्वीकारलं तर एका वाक्याला स्वीकारलं, पूर्ण जीवन थोडी स्वीकारलं. पूर्ण जीवन जर स्वीकारायचं असेल तर मनाची अस्थिर संतुष्टी जी असते की नाही, त्याला उपनिषद काय म्हणतात बघा, मनाची अस्थिर संतुष्टी. म्हणजे काही काळ मिळतंय आणि काही काळ दुःख मिळतं, सतत ह्या गोष्टी जेव्हा घडतात त्याला उपनिषद काय म्हणताय की श्रेयश्च प्रेयश्च मनुष्य मेता, श्रेयश्च प्रेयश्च मनुष्य मेता तौ संपरित्य विनिमक्त धीरः श्रेयो हि धीरो विप्रयसो वृणीते प्रेयो मरो योगक्षेमा धुणीते. म्हणजे याचा अर्थ आहे मनुष्यापुढे आत्मकल्याण, दोन गोष्टी आपल्या समोर येतात. मनुष्यापुढे आत्मकल्याण आणि प्रेय म्हणजे इंद्रिय सुख, या दोन गोष्टी येतात. म्हणजे आपण ऊर्जा आणि पदार्थाची गोष्टीवर पुन्हा आलो की ऊर्जा म्हणजे आपल्याला आत्मकल्याण, खरंच आत्म्याला तळमळ जी होते ती शांत आहे का, खरंच सुख मिळालं का हे आत्मकल्याण. आणि इंद्रियांमधून मिळणारं सुख जे आहे ते, त्या ठिकाणी इंद्रियांना म्हटलं डोळ्यांना हे बघा, ते बघितलं, ते बघितल्यानंतर त्यांना सुख मिळालं, पण ते सुख मिळाल्यावर पुन्हा उद्या ते बघावं वाटतंय का त्या ठिकाणी सुख निश्चित सुख आहे असं जर विचार केला, म्हणजे दोन प्रकारचं श्रेयस आणि प्रेयस अशा दोन प्रकारचे विचार आपल्या मनामध्ये उपनिषदांनी मांडले आहेत की श्रेयश्च प्रेयश्च मनुष्य मेता तो संपरित्य विनिमिक्त धीरा. या ठिकाणी श्रेयस आणि प्रेयस या दोन्ही यांचा विचार करून जो धीराने त्या गोष्टीचा सामना करू शकतो, सुखाचा आणि दुःखाचा साक्षीभावाने बघू शकतो, म्हणजेच आत्म्याकडे नेत आहेत. जर त्या आत्म्याने दोन्हीकडे बघू शकत असतो की हे सुख मध्ये मला काही आनंद नाही, ह्या दुःखामध्ये मला दुःख नाही, असं जेव्हा मन स्थिर होत असेल तर विवेकी पुरुष जो असतो त्या दोन्ही गोष्टींमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करतो, दोन्ही गोष्टींमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करतो. आता या ठिकाणी आपण म्हणतोय की दुःखात, आता एक इतकं सुंदर उदाहरण आहे जे मी अमृतकणात लिहिलंय, त्या म्हणजे गोष्टी ह्याच्या वेदांताच्या गोष्टी समजण्यासाठी आपला स्वतःचा जर एखादा विचार मांडला तर, दुःखात घाबरलो तर आराध्यावरती अविश्वास आहे, कारण आपल्याला श्रेयस प्रेयस शिकायचं आहे. दुःखात जर आपण घाबरलो, एखादं दुःख आलं आणि आपण जर घाबरलो तर काल आपण ठरवल्याप्रमाणे आपल्या आराध्यावर त्या अविश्वास आहे. कारण आराध्य आपलं काहीही करू शकतं हे मानलंय बुद्धीनी, पण नसेल मानलं तर आपल्या आराध्यावरचा विश्वास आहे अविश्वास आहे. दुःखात घाबरलो तर, आणि सुखामध्ये जर अहंकार केला, माझ्या सुखामध्ये जर मी अहंकार केला तर तो आराध्याचा अपमान आहे. आपण आराध्याला जर प्राधान्यक्रम दिलाय, आराध्याला जर प्राधान्यक्रम दिलाय तर दुःखामध्ये घाबरलो तर आराध्यावरचा अविश्वास, सुखामध्ये जर अहंकार केला तर आराध्याचा अपमान आहे की अरे मी तुला सुख दिलं
आणि तू स्वतः कसला अहंकार करतोय, म्हणजे आराध्याचा अपमान आहे, कारण आपण आराध्याला केंद्रस्थानी ठेवलाय. तिसरं, कशातही म्हणजे सुख आणि दुःखामध्ये स्थिर आणि कृतज्ञ राहणे जर आपण राहू शकत असू, हे खूप महत्वाचं तत्व आहे. कठोपनिषदातलं जे अमृतकणातलं वाक्य सांगते की ज्यामुळे म्हटलं की कशातही म्हणजे सुख आणि दुःखामध्ये कशातही जर आपण स्थिर आणि कृतज्ञ, नुसतं स्थिर नाही कृतज्ञ राहत असू, तर ती आराध्याची कृपा आहे. पहिल्यांदा आपण आराध्यावरती अविश्वास दाखवला, दुसऱ्यांदा आपण त्याचा अपमान केला, जर त्याचं ऐकलं नाही, सुखामध्ये जर अहंकार केला तर त्याचं ऐकलं नाही, आणि तिसरी गोष्ट कशातच काही वाटलं नाही, तर बाकी ती आराध्याची कृपा आहे. वाटलं तर नाहीच, उलट आराध्यावरती कृतज्ञता व्यक्त केली की जे काही घडतंय ना त्याची साक्ष तुम्ही आहे आणि मी आहे, यामध्ये मी कृतज्ञ आहे, असं जर म्हटलं तरी आराध्यावरची म्हणजे आपला आराध्यावरचा विश्वास पक्का झाला, म्हणजेच आपला विवेक जागृत झाला. आपण काल मेधेवरती आणि प्रज्ञेवरती बोललो, आज विवेकावरती बोललो. विवेकामध्ये बोलत असताना आपल्या दैनंदिन जीवनातली उदाहरणं समजलीच पाहिजे. जर मला दुःख असेल, जर मी दुःखात घाबरली तर आराध्यावरचा अविश्वास, सुखामध्ये अहंकार केला तर आराध्याचा अपमान. सगळ्या गोष्टीत आराध्यामध्ये घेतलंच पाहिजे. आणि सुखदुःखामध्ये नुसतं स्थिर न राहता जर मी कृतज्ञ राहू शकत असेल तर ती त्या आराध्याची कृपा आहे. आणि अशी कृपा आहे, मग त्या ठिकाणी आराध्य प्रगट झाला. जर सुख आणि दुःखामध्ये मला आराध्य दिसत असेल, आपलं जे कोणतं असेल तत्व ते जर दिसत असेल तर ते आराध्याचं प्रागट्य आहे माझ्यासमोर, जे आपल्याला प्रज्ञेमध्ये जाणवलं. मग विवेकातही तेच जाणवलं, काहीच वाटू द्यायचं नाही. म्हणजे शॉक ॲब्सॉर्बर्स जसे गाडीला लावतात, कोणताही खड्डा आला तरी आपल्याला जसा धक्का लागत नाही, तसा माझा आराध्य आहे. चांगलं काही घडलं, माझ्या आराध्याची कृपा आहे, वाईट घडलं आराध्य बघून घेईल. असे जेव्हा शॉक ॲब्सॉर्बर्स आपल्या हृदयाला लागतील तेव्हा बाकी ती कृपा आहे. आणि ते प्रागट्य भगवंताचं जे विवेकातून जागृत झालं. काल प्रज्ञेतून बुद्धीला पटवलं, आता विवेकातून जर जागृत केलं, आणि हीच आता त्याच्याही पुढे जाते. अजून नुसतं खाली राहायचंच नाही आहे. या 2-3 गोष्टी झाल्यानंतर स्थिर बुद्धी आहे, मी कृतज्ञ आहे. मग कृतज्ञता झाल्यानंतर ही गोष्ट फक्त या सुखदुःखापुरती नाही आहे, तर मी सतत त्याच स्थितीत राहू शकत असेल, तर सतत त्याच स्थितीमध्ये राहण्याची साधना जर मी करू शकत असेल, जर माझी इच्छा असेल, तर ती बाकी आराध्याची परमकृपा आहे आपल्यावरती, जी आपल्याला सापडली आहे. म्हणजे पहिल्यांदा कोणत्याही प्रकारचं न डगमगता स्थिर राहिली नुसती, तर ती नुसतं ठीक आहे, विवेकाची जागृती आहे. स्थिर राहिल्यानंतर कृतज्ञ राहिली तर आराध्याची कृपा आहे. आणि ही जी स्थिरता आहे, हा जो आनंद आहे, तो आनंद जर सतत टिकवायचा प्रयत्नाची साधना जर माझी शक्य होत असेल, तर ती आराध्याची परमकृपा आहे. म्हणजे या ठिकाणी आराध्य आपल्या समोर प्रगट झाला, कारण तो आनंद स्वरूप परमात्मा मी अनुभव घेऊ शकते. आणि अनुभवावर तर प्राधान्य आहे. म्हणजे श्रेयस आणि प्रेयस या दोन्ही गोष्टींमध्ये जो स्थिर राहत असेल, आपली वृत्ती जर स्थिर राहत असेल, तर तो आराध्याची कृपा आहे. आता आणखी दुसरी गोष्ट उदाहरणातून सांगू. नुसत्या गोष्टींपेक्षा आपला स्वतःचा अनुभव आपल्याला जास्त समजतो. आता संकट म्हणजे अनुभव म्हणते मी. जर आपण एखाद्या वेळेस म्हटलं की हे संकट आलं एखादं, कारण दुःख आणि संकटाव्यतिरिक्त आपण विचारच करत नाही, आनंदामध्ये या गोष्टी घडतच नाही. जर एखादं संकट आलं मोठं, जे माझ्या हातात नाही आहे, असं जर संकट आलं, तर ते संकट म्हणजे अनुभव म्हणायचा. हे जीवनातला एक अनुभव आहे, पूर्ण जीवन नाही. पूर्ण जीवन म्हणजे हे संकट नाही, या जीवनात आलेला एक अनुभव आहे, असं विवेकाने जर मला आतून सांगितलं. कारण कसा विवेक, कशी प्रज्ञा जागृत होते, यासाठी आपलं स्पष्टीकरण चाललंय श्रेयस आणि प्रेयसातून, कठोपनिषदातून. मग हा जो संकट आला तर तो एक जीवनातला फक्त एक अनुभव आहे, एक अंश आहे. पूर्ण जीवनातला 100 वर्षातल्या आज तो 20-25 वर्षाचा अनुभव आहे, असं जर संकटात म्हटलं तर मग काय होतं, संकटातलं जे धैर्य आहे ना, ते संकटामध्ये मी म्हटलं हा अनुभव आहे, हे म्हणण्याचं धैर्य आहे माझ्यामध्ये. जर ते धैर्य जागृत झालं असेल की संकट म्हणजे काही नाही, संकट म्हणजे थोड्या काळाकरता आलेली ही एक आपली कसोटी आहे, असं जर वाटलं तर ते धैर्य म्हणजे ती ईश्वरी शक्ती आपल्यात जागृत झाली. ईश्वर तेच म्हणतो की दाय नेम इज करेज, दाय नेम इज गॉड. जो करेज असेल, ज्याच्यामध्ये जे धैर्य असेल सहन करण्याचं, त्यावेळी सिंहासारखी जर डरकाळी फोडू शकत असेल तो जीव संकटामध्ये, तर मग तो म्हणतो ती शक्ती म्हणजे ती तुझी नाही आहे, ती मी तुला दिली आहे. म्हणजे भगवंताचं प्रागट्य पुन्हा आपल्या हृदयात झालं. या ठिकाणी दुसऱ्या कुणाचाही संबंध नाही. म्हणजे एक संकट आलं तर तो मी अनुभव जर समजला, संकटात दुःख नाही केलं, अनुभव जर समजला, तर तो अनुभव सहन करण्याची शक्ती जी आहे ती ईश्वरी शक्ती आहे, ती आपल्याजवळ नव्हती. आपण तर घाबरलो,
आपल्यासारखा सर्वसाधारण जीव जो पदार्थाकडे बघणार आहे तो घाबरला. पण तो घाबरल्यानंतर न घाबरता एकदा मनाने काहीतरी विचार केला, नाही नाही, हे काही पूर्ण जीवन नाही काही एवढं, आता बाकीच्यांशी तुलना करायची गरज नाही. 100 वर्षाच्या आयुष्यात 5 वर्षाचा हा जो काळ आहे, 25 वर्षाचा जो काळ आहे, तो फक्त एक माझ्या जीवनातला भाग आहे. बरं, हे सांगितलं कोणी? आतल्या शक्तीने सांगितलं. आणि ती शक्ती म्हणजे ईश्वराची शक्ती आहे. प्रत्यक्षात त्याच्या शक्तीचा विचार करण्यापेक्षा त्यांनी आपल्याला ती धैर्य शक्ती दिली, ते म्हणजे भगवंताचं प्रागट्य आहे. इथे एकच भाग पूर्ण झाला. काय म्हटलं आपण? संकट म्हणजे अनुभव, आणि संकटातलं धैर्य म्हणजे ईश्वरी शक्ती. आणि आता या संकटातून जर यशप्राप्ती झाली तर आता या ठिकाणी आपलं मन स्थिर आहे. या संकट, इतकं मोठं संकट आलं होतं, त्यावेळी धैर्याने उभं राहिलो. आणि धैर्याने उभं राहिल्यानंतर कुणाला याचं माहिती नाही, जर मला यश मिळालं जे मला हवंय ते, जसं ते संकट दूर झालं आणि ती दूर झाल्यानंतर कदाचित अधिक काहीतरी जास्त मिळालं, अशी जर यशप्राप्ती झाली तर त्या यशप्राप्तीला ह्या भाषेमध्ये प्रचिती म्हणतात. प्रचिती आली मला. कशाची प्रचिती आली? ईश्वरी शक्तीची. जे मी करू शकत नव्हती ते त्या शक्तीने माझ्या जीवनामध्ये केलं. बरं, हे सांगणार कसं कुणाला? हा अनुभव सांगण्यासारखा नाही, पण ती शक्ती माझ्यामध्ये जागृत झाली. रात्री जी झोप लागत नव्हती ती झोप लागायला लागली. आणि झोप कशामुळे लागली? विवेकाने हृदयाला शांत केलं. कारण आराध्य आहे, आराध्य संकट बघून घेईल, याच्याशी तुझा संबंध नाही, असं म्हणत असताना जी शक्ती आली मला, त्या शक्तीतून मी शांत झाले ना. मनोनिवृत्ती परमोपशांती, ती शांती मला संकटात सुद्धा मिळाली. मग ती शक्ती माझ्याजवळ नव्हती. जे प्रज्ञेला जागृत केलं तेव्हा पण ते मी जाणवलं. आता विवेकाला उठवलं श्रेयस आणि प्रेयस बघून, तर विवेक काय म्हणतो? तू शांत झोप, काय होतंय ते बघून घेऊ, हा काही जीवनातला पूर्ण भाग नाही, असं जेव्हा म्हणतो संकटातून. जर मग ह्या संकटातून जे काही घडलं होतं, जे काही चुकलं होतं, ते जर माझ्या शांततेतून मला बघता आलं तर तो प्रचिती आहे. आणि ती प्रचिती माझ्यासाठी भगवंतांनी दिली आहे, कारण मी विश्वास ठेवलाय भगवंतावर, दुसऱ्या कोणी नाही. हा जो माझा विश्वास आहे त्या विश्वासाला बक्षीस दिलाय. मग ते प्रचिती आहे. ती प्रचिती आपण इतरांना कशी सांगणार? मला जी आली तीच कशी येणार? मला 5 वर्षात येईल, कोणाला 10 वर्ष लागतील, कोणाला 1 मिनिटात येईल, कोणाला 25 वर्षांनी येणार नाही. आपल्या आपल्या प्रारब्धाप्रमाणे प्रचिती येणार आहे. मग ही आपली साधना जशी असेल तशी प्रचिती येईल. पण त्या संकटातून जर मी बाहेर पडले, आणि बाहेर पडत असताना मला जाणवलं या शक्तीने मला बाहेर काढलाय, आणि ती शक्ती ईश्वराची आहे, त्या ठिकाणी नतमस्तक आहे, आणि त्या शक्तीमुळे मी शांत झोपू शकले. नाही तर अन्यथा या संकटाने मी इतकी बावरली होती की यावरून मी बाहेर पडणं शक्य नव्हतं. हे माझं मला जाणवलं, विवेक जागृत झाला, शांती मिळाली. ती शांती या शक्तीतून मिळाली, आणि त्या शक्तीमुळे ते 5-10 वर्ष निघाल्यानंतर मला अनुभव आला. मागे वळून पाहिलं तर त्या संकटाच्या कितीतरी पुढे आपण आहे, तर त्या शक्तीच्या भरोशावरच होतो ना. नाही तर आपल्याला तर किती दमछाक झाली होती हे संकट सावरताना. मग ती शक्तीची प्रचिती आहे, आणि अनुभव अधिक प्रचिती. अनुभव कोणता? आपला वाईट आणि चांगला दोन्ही पण. अधिक प्रचिती म्हणजे ईश्वरी शक्तीची जाणीव, जी मला आता एकट्यालाच झाली. मी सांगितलं, मी सांगू शकणार नाही, पण आज मला अनुभवही आला आणि मला भगवंताची प्रचिती आली. कारण काय झालं हे प्रचिती येण्याचं? याचं कारण झालं की माझा आराध्यावरची विश्वास. आराध्य करतोय, लागू दे 5 वर्ष, पण आराध्य करणाऱ्या हा जो कालपासूनचा विश्वास ठेवला, तो विवेकाने जागृत ठेवला, आणि तो विवेक सुद्धा गुरुच देतात आहे. त्या गुरूंनी सांगितलं माझ्यावरती विश्वास ठेव, माझ्या विश्वासाने त्या संकटाचा सामना कर. आणि संकटाचा सामना म्हणजे आपण श्रेयसाकडे चाललोय. मग या सगळ्या सामना, मग अनुभव अधिक प्रचिती, किती स्पष्ट उदाहरण आहे. आधी गोष्ट, मग श्लोक, आणि मग आपला स्वतःचा अनुभव जो प्रत्येक जीव घेतोय, एकही याला अपवाद नाही. अनुभव अधिक प्रचिती म्हणजे ईश्वरी शक्तीची जाणीव, म्हणजेच अनुभूती आणि प्रचिती. मग ही प्रचिती काय? आणि हे संकट बाहेर काढणं एवढीच नाही, तर संकट तर झालं दूर ते ठीक, कारण आपण म्हटलंच होतं की संकटाशी माझा काही तसा संबंध नाही. पण नंतर जेव्हा त्या संकटातून बाहेर पडतो तर त्या संकटाच्या वेळी कोण होतं सोबत? माझी शक्ती होती. आणि माझी शक्ती कुठून आली होती? ती ईश्वराची होती. मग त्या ईश्वराच्या शक्तीने काय दिलं? तर हे एवढा मोठा अनुभव दिला. ते संकट विशेष नव्हतं, ते संकट म्हणजे तुझ्या प्रारब्धाचा भाग होतं, असं सांगून आपल्या मनाला शांत झोपू दिलं, जे शक्य नाही आहे. शांतीने झोपणं संकटामध्ये अजिबात शक्य नाही आहे. असं जर तो व्यक्ती करत असेल तर ते ईश्वराच्या शक्तीचं त्यांनी वाढवलं, स्वतःमध्ये असलेल्या शक्तीला वाढवलं. काल जसं प्रज्ञेला पटवलं
तसा आज आपली शक्ती वाढवली, शांत झोपतोय, उद्याचं उद्या बघू. आणि त्याच्यानंतर जो अनुभव आला तो प्रचितीमध्ये रूपांतरित झाला आणि जीव आनंदी झाला. आणि तो जो आनंदाने ती जी प्रचिती आहे भगवंताच्या शक्तीमुळे मिळालेली, ते शाश्वत सुखाकडे नेते. कारण तो सुखावरही अवलंबून नाही, तो दुःखावरही अवलंबून नाही. दुःखामध्ये त्या शक्तीच्या जाणीव झाल्यावर हा शांत झोपला. ती जी शांती आहे त्या शांतीमुळे भगवंतावरचा विश्वास अढळ झाला आणि भगवंताचं स्वरूप स्वतःच्या शक्तीमध्ये दिसलं. मग भगवंत हृदयस्थ आहे हे प्रज्ञेलाही पटवलं आणि विवेकानेही पटवलं. या दोन उदाहरणांवर चिंतनिकेतून आपण स्वानुभवातून ह्या गोष्टी शिकू शकतो. आता हे कसं मार्गदर्शनात असतं, प्रत्येकाचा अनुभव 5 वर्षाचा, 10 वर्षाचा, 4 मिनिटाचा सुद्धा असू शकतो. मग ह्या काळाला तसंही महाकाळाकडे जातोय आपण आता. त्यामुळे महाकाळाकडे जात असताना ह्या काळाला काही किंमत नाही. दुःखामधून पुढे सुख मिळालं तर ते सुख खरं वाटतं आणि सुखातून पुढे दुःख आलं तर दुःखामध्ये आपण टिकून राहतो. त्यापेक्षा सुखही खरं नाही आणि दुःखही खरं नाही. ही जी शक्ती आहे मला मिळालेली विवेकानी, ती बाकी ईश्वराचं माझ्यामध्ये झालेलं प्रागट्य आहे आणि त्या प्रागट्याला मी नतमस्तक आहे. मग त्यामुळे तो जो आनंद मिळतो तो सुखावरही अवलंबून नाही, दुःखावरही अवलंबून नाही, तर शक्तीमुळे मिळतो. आणि ती शक्ती जशी प्रज्ञेमध्ये स्थिर केली तशी विवेकामध्ये हृदयात स्थिर आहे. आणि हृदयाचा जो आनंद होतो, मग कधी कधी तर लोक असं म्हणतात की असे अनुभव घेतलेत की दुःख असून सुद्धा हसतात, शांत असतात. साधू संत आपल्यामध्ये सुद्धा असे नातेवाईक असतील की दुःखामध्ये आपल्याला वाटतं असे कसे रडत नाहीत, असं कसं त्यांना काही वाटत नाही. त्यांना अनुभव येत असतो. हा आपला प्रारब्धाचा भाग सुटला की देव आपल्यासोबत जसा आधी होता, आहे आणि राहणार आहे. बाकीच्या सगळ्या तरी आज होत्या आणि उद्या गेल्या, पण भगवंत माझ्याजवळ जन्माच्या आधीपासून होता, आता तर आहेच आहे, मला दिसतोय आणि पुढेही राहणार आहे माझा जीव गेल्यानंतर सुद्धा. मग ही जी शांतीनी झोप लागते त्याला काय म्हणतो, मग आपण एक नवीन वाक्य तयार करू की स्वतःवरील विश्वास, स्वतःवरचा विश्वास म्हणजे परमेश्वरावरची श्रद्धा. जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे कसं होतं म्हटलं ना की जटायूला कसं झालं, भीष्मांना कसं झालं, तर असा विश्वास त्या जीवाला निर्माण होतो. म्हणजे माझा जर माझ्यावरती विश्वास असेल, माझा विश्वास जर माझ्यावरती असेल तर ती परमेश्वराची श्रद्धा आहे. मग ती श्रद्धा काम करते, श्रद्धा काम करते. काहीही गोष्टी अशक्यही शक्य करतील स्वामी, हे वाक्य आहे सगळ्यांचं. त्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये कसं स्थिर झालो याच्या 8ही ओळी प्रत्येकाने खरंच लिहून घेण्यासारख्या अमृतकणातल्या ओळी आहेत. मग या सगळ्या मनुष्यापुढे या दोन, आता विवेक हा जागृत झाला. कुठून झाला? श्रद्धेमुळे झाला. कारण संकट आलं तरी फरक पडला नाही, दुःखात घाबरली तर मला अपमान करायचा नाहीये आणि सुखामध्ये अहंकार करायचा नाहीये, कारण तो माझ्या आराध्याचा अपमान आहे. मला सगळं त्या आराध्यावर सोडायचं आहे. हा विवेक जेव्हा जागृत होतो तेव्हा त्या जीवाला एक वेगळ्याच प्रकारची शांती मिळते. मग प्रिय म्हणजे मनाची संतुष्टी. आता या ठिकाणी मनाची तर काहीच संतुष्टी नाही आहे सध्या, कारण संकटात आहे. संकटात असताना मन संतुष्ट नाही आहे, पण हृदय संतुष्ट आहे. मग मनाची प्रिय म्हणजे मनाची संतुष्टी म्हणजे क्षणिक आणि स्वार्थ केंद्री, की हे माझं काम झालं पाहिजे. कधी कधी आपण म्हणतो हे काम झालं तर देव माझा आहे, असं आता म्हणतच नाही आपण. कारण ह्या संकटामध्ये फक्त तोच माझ्यासोबत होता जो माझ्या शक्तिरूपेण संस्थिता. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. त्या शक्तीला जेव्हा आपण आवाहन करतो तेव्हा ती शक्ती आपल्यामध्ये आली पाहिजे. तिचं जागृत करून फायदा नाही. हा विवेक जागृत जेव्हा करतो, मेधे प्रज्ञेने बुद्धीत कार्य केलं आणि विवेकाने हृदयात कार्य केलं, ह्या गोष्टीचं कशी ती गोष्ट घडते त्याचं निरूपण आहे. हा आपल्या प्रत्येक जीवाला येणारा अनुभव आहे. मग असा अनुभवावरती आपलं दर्शनशास्त्र चाललंय. मग प्रेय म्हणजे मनाची संतुष्टी आणि श्रेय म्हणजे आत्मसंतुष्टी. आता ह्या घटनेतून जी मिळाली आहे ना ती आत्मसंतुष्टी आहे. कारण माझ्याजवळ काहीच नव्हतं, माझं सगळं बिघडलं होतं काम, पण त्या बिघडलेल्या क्षणी मला त्या शक्तीने जी साथ दिली, ती शक्ती त्यावेळी जर साथीला होती तर आता मी कृतज्ञ राहणं ही माझी जबाबदारी आहे. त्यामुळे मी आत्मसंतुष्ट आहे. माझी कोणतीही जबाबदारी माझ्यावरती नाही, मला ताण नाही कोणत्या प्रकारचा, कारण ताण घेणारा माझ्यासोबत आहे आणि त्यांनी मला त्या क्षणी अशी फायदा दिल्यामुळे मी त्याला प्रचितीमध्ये. बरं, हे बोलण्याच्या गोष्टी काय प्रचिती आली, तुमचं काम झालं. एखाद्या वेळेस असं होतं यामध्ये शंका की तुमचं काम झालं, आम्ही जर म्हणलं आम्हाला प्रचिती आली, ते म्हणजे आम्ही तसं केलं आम्हाला नाही आली. हा वैयक्तिक अनुभव आहे पुन्हा. पण आपल्याला शास्त्र कळलं पाहिजे. विवेकाची जागृती प्रत्येकाच्या स्वतःच्या विवेकाने होत असते. त्याला घटना वेगळी आहे, दुसऱ्याला घटना वेगळी आहे, पण सत्य एकच आहे. ती शक्ती मात्र एकच आहे.
ह्यावरती जर स्थिर ठेवलं तर अनुभव वेगवेगळा येऊन प्रचिती एकच येते. आणि ती येण्यासाठी विवेकाची जागृती आवश्यक आहे. म्हणजे आत्मसंतुष्टी का मनाची संतुष्टी, या सगळ्या गोष्टींवरती मनाच्या संतुष्टीचा विचार न करता संकटाच्या स्वरूपात, उदाहरणाच्या स्वरूपात जर सांगितलं तर ते खरंच जीवाला पटतं. आणि त्या पटण्यातून जी शक्तीची जागृती होते, अरे आपलंच आपल्यामध्ये शक्ती जागृत झाल्यावर आपल्याला किती आनंद होईल. कुणाचाही आधार घेण्याची गरज नाही. सिंह जशा गर्जना करतो स्वयमेव मृगेंद्रता, तो जसा गर्जना करतो संकटात हा सुद्धा गर्जना करतो, मला काही फरक पडत नाही, कारण माझ्याजवळ आता ती मोठी शक्ती आहे. अद्वैताकडे जातोय आपण, म्हणून तो आणि मी वेगळाच नाहीये. हे पुढे आपल्याला महाशिवरात्रीला पटणार आहे जीवाशिवाच्या मिलनामध्ये. त्यामुळे तो मी जर वेगळा नाही, तर या छोट्या छोट्या गोष्टींनी घाबरण्याचं सध्या तरी काही कारण नाही. असं विवेकाला पटलं, काल प्रज्ञेला पटलं, आज विवेकाला पटलं. आणि विवेक आणि प्रज्ञा दोघंही आरामात शांतपणे झोपतायत. काळजी करू नको रे जीवा, आता ही काळजी तुला करण्याचं काही कारण नाही. मग मनाचं स्वार्थी हे जे गीतेमध्ये चिंतन केलंय, भोगैश्वर्य प्रसक्तांना तया प्रवृत्त चेतसाम व्यवसायिकात्मका बुद्धी समाधवून विधीयते. म्हणजे याला म्हटलंय, त्या वाणीला भुलले जे नर भोग भोगवी जे लुब्ध असे, त्या मनुजाच्या अंतःकरणी निश्चय बुद्धी कदा नसे. असे जर लुब्ध झाले, सुखदुःखामध्ये जर अवलंबून, तर त्याच्यामध्ये निश्चयात्मका बुद्धी नसते. निश्चयात्मका बुद्धी म्हणजेच आपली प्रज्ञा, आणि याच्यापर्यंत ती बुद्धीच नसते. भगवंत म्हणतात ती बुद्धी जोपर्यंत तयार होत नाही, है ना. धन्यवाद दादा. त्या वाणीला भुलले जे नर भोग भोगवी जे लुब्ध असे, त्या मनुजाच्या अंतःकरणी निश्चय बुद्धी कदा नसे. भगवद्गीतेत भगवंत म्हणतात, आचार्य तेच म्हणतात आहे. हा विवेकाची जागृती झाली तर त्या जीवासारखं सुख नाही. आणि हे साधू संत तेच सांगतात, त्यावरती आपलं विश्लेषण चालू आहे. भोग आणि ऐश्वर्यामध्ये आसक्त असलेला ज्यांचं चित्त मोहग्रस्त होईल. आता मोहाचे शब्द सांगू, जरा आपली लँग्वेज बदलू. जो मोहात अडकेल, स्वतःच्या माईक बुद्धीच्या पदार्थ आणि ऊर्जामधल्या पदार्थाकडे ज्याचं लक्ष असेल, त्यांना आत्मनिष्ठ बुद्धी कधीही प्राप्त होऊ शकत नाही. त्यामुळे त्यातली बुद्धी बाहेर काढायची आणि संकटाच्या वेळी आपण म्हणायचं, भगवंता तू माझ्यासोबत आहे. आनंदाच्या वेळी सुद्धा म्हणायचं आहे. तेव्हा कुठे ते प्रागट्य होणार आहे आपल्या जीवनामध्ये, की आनंद आहे, अरे किती सुखी आहे मी, हे काही माझ्या हातात नव्हतं हे सुख मिळणं, हे तुझ्या कृपेने मिळालं. दुःख हे आता माझं जे संकट आहे, तुला बोलण्याची सुद्धा गरज नाही, कारण तू माझ्या अंतरंगात राहतो. त्यामुळे त्या अंतरंगातल्या दुःखाला ह्याच्या व्यतिरिक्त तिसरं आहेच काय. सुख आणि दुःख या अनुभवापेक्षा तिसरं जीवनात काहीच नाही. त्यामुळे या दोघांना एकत्रित करून अद्वैताकडे जायचंय. त्याला म्हणायचंय, बाबा तू आणि मी काही वेगळा नाही. माझं हे संकट फक्त प्रारब्धानी आणि ह्या जीवापुरतं मर्यादित आहे. या जीवाला मुक्त व्हायचं आहे, मला यामध्ये अडकायचं नाही. तेव्हा जर तो शांत झोपला आणि हा अनुभव जर घेतलाय पुष्कळांनी, कशाला मी सुद्धा घेतलाय, की संकटाच्या वेळी जर आपण सुखाने झोपू शकलो, सकाळी उठल्यावर म्हणायचं, भगवंता तुझ्यामुळे झोपू शकलो. या देवी सर्वभूतेषु निद्रा रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो. कोणत्याही रूपामध्ये कोणत्याही शब्दांनी आराधना केली आणि त्याचं प्रागट्य जर आज झालं तर निद्रा शांत सुखे नैव निद्रा लागते. व ह्या निद्रा ही मनोनिवृत्ती परमोपशांती. आता ही शांती काय सुखावर अवलंबून ते पूर्ण झालं तरी आपण भगवंताला, अर्जुनाचं उदाहरण किती सुंदर आहे. अर्जुन म्हणतो, हरलो तर जिंकलो तर तुझ्यामुळे, हे तर सगळ्या जगजाहीर आहे, कारण मी तुला निवडलंय. आणि हारलो तर ही तुझी जबाबदारी तुझी आहे. निवडलं तुला, तू हरवशील तर मी काय करू. म्हणजे गुंतलो होतो अर्जुन गुणे, मुक्त झालो तुझी या गुणे. तुझ्यामुळे मी मुक्त झालोय. आता जर मी त्याला म्हटलं शक्ती तुझ्यामुळे मला मिळाली, तर ती देणारा शक्तीचा दाता तो वरचा आहे. वरचाच म्हणायचा, खाली तर आपण विचारच करायचा नाही, कारण मेधलाही वर नेलाय, विवेकालाही वर नेलाय. आणि शांतपणे भोगप्रधान मन जर असेल तर ते असंतुष्ट असतं. आणि ज्याला काहीच भोगायचं नाही आणि नुसता आनंद घ्यायचा आहे, जसं आपल्या मोरयाला होतोय, ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम शांतमूर्तीम, या सगळ्या गोष्टींमधून जो आनंद मिळाला, तो आनंद, बाकी स्थिर मिळणारा आनंद, तो आपल्याला म्हणतो आत्मनिष्ठ बुद्धी. ती आत्मनिष्ठ आत्म्याच, अरे स्वधर्मच करत नाही आपण, नुसता धर्म 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 करत जातो, धर्माचरण करतो. पण स्वधर्म म्हणजे जे भीष्मांनी वेळेवर केलं नाही, तो स्वधर्म ते विसरले. आणि जटायू विसरला नाही, म्हणजे स्वधर्म म्हणजे आत्म्याला शांती. आत्मनिष्ठ बुद्धी जर राहिली तर खरं पाहिल, ती सत्याकडे बघील, सत्य काय आणि असत्य काय. मग त्यामधून जर आत्मसंतुष्टी, मग आता यामध्ये म्हणतात, प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतम. कितीतरी उदाहरण आहे त्याची. तर
नंतर आत्मना तुष्ट स्थित प्रज्ञस्त दोच्यते. म्हणजे काय की दुःखाचाही उबग नसे ज्या सुखाभिलाषा नसे मनी. दुःखाचाही उबग नसे ज्या सुखाभिलाषा नसे मनी. क्रोध प्रेम भय जये त्यागिले स्थिरमती त्या वदे मुनी. त्याला जो स्थिर असेल त्याला मुनी म्हणतात. आणि मगाशी त्याला म्हटलं निश्चयात्मका बुद्धी नसे. ज्याच्याजवळ निश्चयात्मका बुद्धी नसेल तो त्या मनुष्याच्या अंतःकरणात नसेल तो निश्चयात्मका बुद्धी नसलेला मनुष्य आहे. आणि या ठिकाणी म्हटलंय की दुःखाचाही उबग नसे ज्या सुखाविलाषा नसे मनी. क्रोध प्रेम भय जये त्यागिले स्थिरमती त्या वदे मुनी. आणि हेच म्हटलंय आपण की दुःखात घाबरणे म्हणजे आराध्यावरती अविश्वास, सुखात अहंकार म्हणजे आराध्याचा अपमान, कशातही म्हणजे सुखदुःखात स्थिर आणि कृतज्ञ राहत असेल तर ती आराध्याची कृपा. आणि ही स्थिर गोष्ट जर सतत टिकत असेल, ती साधना होत असेल तर ती आराध्याचीच परमकृपा. म्हणजे सगळं काही आहे ना ते सगळं परमकृपा त्या आराध्याची आहे. भगवंत गीतेतही म्हणतात, कठोपनिषदातला सुरुवात श्रेयस आणि प्रेयसचा श्लोक घेतला त्यातही तेच म्हणतात, आचार्य तेच म्हणतात आणि माझ्याही शब्दांमध्ये तेच आलं. त्यामुळे सत्याकडे जायचं असेल तर सगळे एकत्रच होतात. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारा केशवम प्रति गच्छति. जे काही कोणी कोणी विचार केले पण जर ते आनंदात स्थिर असतील तर ते एकाच ठिकाणी येतील. कोणत्याही मार्गाने गेले तरी आनंदात स्थिर होत असतील तर आपल्या ब्रह्मानंदाकडे जे रूप सांगितलं आपल्या मोरयाचं त्याकडे स्थिर होतील सगळे. मग आत्म्यात आनंदात संतुष्ट जो असेल, मग भगवंतांनी किती वेळा सांगितलं, बाबा रे ते तुझा मोह करू नको, ते तुझे नातेवाईक असले तर ते या जन्मीचे आहे, मागच्या जन्मीचे तू काय होता माहिती नाही, त्यामुळे तो स्थिर मतानी कर्म कर. मग स्थिर मतानी कर्म, तसंच आपल्या संकटामध्ये आपण जर स्थिर बुद्धीने कर्म केलं तर भगवंत म्हणतात तेच मला पाहिजे. आणि अशा पद्धती आता परार्थमय आत्मभाव हा शंकर भाष्य काय म्हणतात. शंकर भाष्य काय, वृद्धा आत्मैव सर्वेषां प्रियतमः. वृद्धा आत्मैव सर्वेषां प्रियतमः म्हणजे सर्वांचा आत्मा सर्वांना प्रिय आहे. आता काय म्हटलंय, स्वतःचा आत्मा सगळ्यांना प्रिय आहे, परंतु देह अहंकार नसून शुद्ध चैतन्य, पण तो देह नाही आहे. आचार्य म्हणतात आहे देहामधून मिळालेला जो आहे, जो सारखा घाबरतो दुःखानी आणि सुखानी अहंकार, तो आत्मा नाही, तो आत्म्याचं सुख नाही. ते म्हणतात आहे की वृद्धा आत्मैव सर्वेषां प्रियतमः म्हणजे आपला आत्मा आपल्याला प्रिय आहे नुसतं म्हणणं आणि आत्म्याकडे दुर्लक्ष करणं चालणार नाही. तोपर्यंत खरा आनंद तो मिळणार नाही. मग तो आत्मा सर्व भूतात समान आहे. आणि आता तर पुढे जाऊन आचार्य म्हणतात की आपल्याला जे सुख आहे तेच इतरांना मिळावं असं जेव्हा वाटतं, ते आत्मज्ञान जेव्हा त्याला होतं की आपलं संकट जसं निवारलं गेलं तसं इतरांना सांगून बघावं की आपलं निवारलं गेलं, तशाच प्रकारची आराधना तुम्हाला जे आराध्य वाटतं तसं करा. त्यांना जर सुख मिळालं, त्यांना जर आत्मज्ञान झालं, ते जर शांत असतील, ते जर सुखी असतील, त्याला जर आपल्याला आनंद झाला तर तो आपलाच हृदयाचा विस्तार आहे. आतापर्यंत आपण बुद्धीचा विस्तार करत होतो, जो बुद्धीचा विस्तार करत करत आपण खाली जात होतो, तर आत्म्याचा विस्तार करत करत आपण अवरोहण चाललंय आत्म्याचं अवरोहण. मग आत्मसंतुष्टी स्वार्थातून होते का? मग आता आत्मसंतुष्टी महत्वाचा बदल आहे. आत्मसंतुष्टी स्वार्थातून होऊ शकते का? नाही. उलट सर्वात्म भावातून आपल्याला शांती मिळते. मग इतकं जर त्याचा फायदा आहे, महत्वाचा बदल जर घडतोय, तर विवेकाला जागृत करणं ही कुणाची जबाबदारी आहे? ही आपली जबाबदारी आहे. आता या मनाची संतुष्टी, आणि बघा आता दोन भाग करते म्हणजे आणखी स्पष्ट होईल. मनाची संतुष्टी आणि आत्मसंतुष्टी हे दोन भाग झाले. आता श्रेयस आणि प्रेयस, मनाची संतुष्टी आणि आत्मसंतुष्टी आता आपल्याला विलग करता येतील आणि स्पष्ट समजते. जेव्हा आपण एखादा नियम पाहतो त्या नियमाला गोष्टी रूपाने सांगितलं तर आणखी स्पष्ट होतं असं माझं मत आहे. आता मनाची संतुष्टी आणि आत्मसंतुष्टी हे दोन भाग जर केले आपण, तर प्रेय मार्ग आणि श्रेय मार्ग. मनाच्या संतुष्टीला प्रेय म्हटलंय प्रेयस, आणि आत्म्याच्या संतुष्टीला श्रेयस म्हटलंय. हे कठोपनिषदातलं वाक्य जे पहिल्यांदा घेतलं आपण की श्रेयश्च प्रेयश्च मनुष्य मेता तौ संपरित्य विनिक्त धीरः, त्याला म्हटलंय हा मनाची संतुष्टी म्हणजे प्रेयस आहे आणि आत्म्याची संतुष्टी म्हणजे श्रेयस मार्ग आहे. मग आता हा जो मनाचा मार्ग आहे तो स्वार्थ केंद्रीय आहे. आता स्वार्थ कुठे आहे हे आता लक्षात आलं की माझ्या दुःखाला मी दुःख मानलं तर तो स्वार्थ आहे. त्या दुःखामध्ये मी त्याचा अपमान न करता ज्या दुःखाला स्वीकारलं तर तो मग श्रेयसकडे चाललोय. मग जर स्वार्थ केंद्रीय असेल तर ती मनाची संतुष्टी आहे, आणि परार्थमय असेल की तू जसं म्हणशील तसा स्वीकार, जे आपण प्रज्ञेने केलं, ती परार्थ बुद्धी असेल तर ती आत्मसंतुष्टी आहे.
आत्मसंतुष्टी मिळणाऱ्यांकडे बघायचं, त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मित रामांच्या बघायचं, की ज्यावेळी वनवासाला पाठवलं तरी काहीही आईचा राग नाही, वडिलांचा राग नाही, आणि आत्मसंतुष्ट, त्यांना आत्म्याचं सुख, त्यांचा अंतिम ध्येय काय आहे, त्यांचं जगाचं कल्याण, त्या मोठ्या कल्याणावर स्थिर असल्यामुळे या वनवासाचं काहीच वाटलं नाही. तसं आपल्याला दुःखाचंही काही वाटणार नाही. काही काळ असेल, त्यांचा 14 वर्ष आहे, आपला 24 वर्ष असेल, वर्षाचं किंमत आपल्या महाकालाच्या समोर काहीच नाही. त्यामुळे तो स्वार्थ केंद्रीय असतो, हा परार्थ मार्ग असतो, हा अस्थिर असतो. आज आहे उद्या नाही, आज याच्यातून मिळतो, उद्या त्याच्यातून मिळतो. हा जो मिळतो ना तो स्थिर आहे. इतका आता याच्यामध्ये कठीण तर काहीच गेलं नाही समजायला. कारण असं जर करायला गेलं की छोट्या छोट्या गोष्टीतून दुःखामध्ये काही नाही, सुखामध्ये काही नाही, पण तशामध्ये जर स्थिर राहिला, तो स्थिर आनंद तो परमनंट असतो. तो परमनंट असतो, कारण तो कोणत्या एका गोष्टीवर अवलंबून नाही. ती गोष्टीवर अवलंबून असलं की गोष्ट बदलली की आनंद बदलला. गोष्ट जर चुकीची घडली तर त्याच्यातून दुःख. आपण गुलाबजाम खात असताना मिळतो आनंद, पण जर डायबिटीस आला तर तोच गुलाबजाम नको वाटतात. मग ती अस्थिर वृत्ती आहे. त्या अस्थिर आनंद येतो, तो काही टिकणारा आनंद नाही. पण सत्याने बघितलं की आपल्याला विवेकाने जीवन जगायचंय, जेवढं आवडतं तेवढं खायचंय, याचा राग नाही आणि द्वेष नाही, असं जेव्हा मनाला पटलं तर तो श्रेयस आहे, आत्मसंतुष्टी आहे. खाल्लं तरी काय फरक पडतो, नाही खाल्लं तरी काय फरक पडतो. त्यांनी जर त्रास होतो तर ते नाही खायचंय सत्य जर समोर आलं, हे छोट्या गोष्टी आहे खाण्याच्या. आपण असं कुटुंबाबाबतीत, समाजाच्या बाबतीत, स्वतःच्या बाबतीत सगळाच विचार करू शकतो. मग आता हा अस्थिर आहे, तो शाश्वत आहे. नंतर इकडचा भोगाधारित आहे. भोग मिळाला, मला आनंद जर त्या ठिकाणी मिळाला, इथे तर संकटात सुद्धा सुखी आहे. संकट आलं तरी रात्री झोपतोय. मग इथे भोग असेल तर आनंद आहे. आज मला असं सगळं करायला मिळालं, हे सगळं खायला मिळालं, ही व्यक्ती माझ्या जीवनात आली तर मला आनंद आहे. हा भोगाधारित असतो, तो आत्माधारित असतो. तो म्हणतो ही व्यक्ती आली काय आणि न आली काय, मी शांत झोपणार आहे. कारण काही काळ ठरवलंय की माझा त्याच्यावरती विश्वास आहे. त्या विश्वासाच्या बरोबर ती शक्ती जागृत आहे आणि दुसऱ्या कुणाचा आधार नाही, ना आई सांगत, ना वडील सांगत, ना गुरु सांगत. पण त्या ठिकाणी जर त्यांनी म्हटलं श्रेयसाकडून याच्याकडून जायचं असेल, प्रेयसाकडून श्रेयसाकडे, तर अस्थिरकडून शाश्वताकडे जायचंय, तर बुद्धीला उडी मारायची. उडी मारल्यावर तो भोगाधारी जो आनंद होता की काही खायला मिळालं तर आनंद आहे, अन्यथा नाही मिळालं तरी काही फरक पडणार नाही, हे आपल्याला आराध्यांनी स्थिर बुद्धी दिली आहे, ती त्यांनीच दिली आहे. आणि ज्याला मग आता इकडचं बंधनकारक आहे. आता असं जर म्हटलं की मला हे पाहिजे, ते पाहिजे, त्या इच्छेमध्ये जर मी राहिली तर भोगाधारित आहे. ते भोग मिळालं तर टिकणार आहे, दात पडले तरी खावं वाटणार आहे. आणि इकडे भोगाधारित आहे, आणि तिकडे इकडची बंधनकारक आहे की बंधनात टाकणार आहे, पुन्हा खावं वाटणार आहे, पुन्हा खावं वाटणार आहे. रात्री झोपलं तरी सकाळी उद्या पुन्हा तेच करावं वाटणार आहे, तेच खायचं आहे. हे बंधन आहे, बंधनात अडकते. आणि इकडची मुक्तिदायक आहे. मला काहीच नको आहे सध्या, नसण्यातला आनंद आहे, दुःखातला आनंद आहे, संकटातला आनंद आहे. संकटात स्थिरता म्हणजे आनंदच. संकटातली स्थिरता, हसत जरी नसलो तरी जर स्थिर असेल, अरे कोणी म्हणेल यांच्याकडे असं झालं तर ही कशी काय स्थिर राहू शकते, मग ते काय बंधन नाही आहे त्याचं, ती मुक्त आहे. कोणी काही म्हटलं तरी मला काही वाटतच नाही. माझ्या मनाला पटवलंय तसं, प्रज्ञेला जागृत केलंय, विवेकाला उठवलंय, शक्तीला उठवलंय, आणि ती शक्ती मला भगवंताकडून मिळाली आहे. स्वतः मागितली आणि पौरुष प्रयत्न केले त्यासाठी. तसं म्हटलंय रामांना, वसिष्ठांनी सांगितलं असं जर केलं तर तुला वनवासाचं दुःख होणार नाही, अन्यथा वनवासाचं दुःख होईल तुला. तू सर्वसाधारण जीव नाही आहे, हे वसिष्ठांनी सांगितलं. आपल्याही गुरूंनी सांगितलं, तू सर्वसाधारण जीव नाही आहे. तुला प्रेयसातून श्रेयसाकडे जायचं आहे, आत्मसंतुष्टीपर्यंत जायचं आहे. आणि आत्मा म्हणजेच त्याचा अंश आहे, मग त्या आत्म्याला भीतीचं कारण काय आहे, असं गुरूंनी सांगितलं. त्या बुद्धीत स्थिर झालं तर मग काय घडलं, अतिशय मोठी गोष्ट जीवनामध्ये घडते. आणि ती जीवनातली गोष्ट म्हणजेच ही आहे की आपल्याला आनंद हा टिकणार आहे. मग शंकराचार्यांची अद्वैत दृष्टी काय म्हणते यामध्ये, प्रेयस अविद्येमुळे कर्म घडतं, अविद्येमुळे कर्म घडतं. अविद्या आहे, काहीतरी कर्म केलं, मी करता आहे, अहंभाव पण निर्माण झाला की मी केलं, हे एवढं पुस्तक वाचलं, एवढं ज्ञान मिळालं म्हणजे मी केलं, हा अहंकार झाला. आणि कर्म, हे जे कर्म आहे त्याचं फळ जे आपण भोगतो, आनंद किंवा दुःख, सुख किंवा दुःख, त्यामुळे होत आहे की पुनर्जन्म. म्हणजे आज रात्री जे झोपलो ते विसरलो नाही, उद्या आठवलं म्हणजे जीवन, आपण जागं झाल्यावर कालचं कर्म आपल्या सोबतच आहे, त्या कर्माचं फलही आपल्या सोबत आहे झोपेतून उठल्यावर. तसं प्रेयसाच्या बाबतीत शंकराचार्य म्हणतात, अविद्येमुळे कर्म केलं, कर्मामुळे अहंकार वाटला, आणि अहंकारामुळे फल मिळालं, आणि फळ भोगण्यासाठी पुन्हा जन्म. हे प्रेयसाचं सांगतात शंकराचार्य. जे आपण कठोपनिषद सांगितलं
जे स्वतःच्या उदाहरणांनी सांगितलं जीवानी. आणि श्रेयस म्हणजे काय असतं, हे जे मी कर्म करतोय ते शुद्ध कर्म आहे. कर्म करावं लागतं. अर्जुनाने कर्म नाही केलं, किती लोकांना मारलंय. कृष्णाच्या समोर उभं राहून मारलंय आणि यांनी नाही केलं म्हणून ते बंधनात आहे. भीष्म मग कर्मशुद्धीसाठी कर्म करतो तो, की हे करून टाकू, मोकळं होऊन जो भोगून. दुःखात सुद्धा एखादी गोष्ट, वनवासात राम आहेत आणि सीतेला शोधायला जातात आहे आणि सुग्रीवाला मुक्त करतायत, स्वतःचं दुःख बाजूला ठेवून ह्यांना दुःख मुक्त करतायत. ही कर्मशुद्धी आहे. कर्मशुद्धी आहे. माझ्यासाठी तर रडत नाही बसले ते, की माझी सीता मिळाली नाही, याला कशी सुग्रीवाला मिळवून देऊ. असं नाही केलं त्यांनी. भीष्मांनी जे केलं त्यामुळे ते कर्मबंधनात अडकले. म्हणावं लागलं माझी बुद्धी तुला देतो. त्यापेक्षा असं म्हणण्यापेक्षा जीवनच सहज झालं पाहिजे कर्मशुद्धीसाठी. आणि मग ते ज्ञानप्राप्तीचं साधन आहे. ज्ञान मिळालं त्याला कर्मशुद्धी करताना. हे माझं नाही, हे जे मी करतोय ते माझं नाही, हे भगवंताची कृपा आहे. हे ज्ञान सुद्धा ते ज्ञानाचं साधन झालं कर्म म्हणजे. आणि मगाशी अविद्या, कर्म करत असताना अहंकार झाला, ती अविद्या आहे. लक्षात ठेवावं लागेल. शब्द पुढे पुढे जातात माझे. आणि मग हा ज्ञानोदय झाला, हा जो ज्ञानाचा उदय झाला, हा जो ज्ञानाचा उदय झाला तो कर्माचा अभाव आहे. केलंही कर्म तर तो म्हणतो मी केलंच नाही. मग अर्जुनाने सुद्धा केलंय कर्म, पण कर्माचा दोष कुठे आहे. किती सुंदर आहे हे वाक्य. कर्म करतोय पण कर्माचा दोष नाही. इथे कर्म केला, फळ भोगतोय आणि फळ भोगलाय पुनर्जन्म आहे. श्रेयस आणि प्रेयस, कठोपनिषदलं वाक्य. आचार्य काय सांगतायत, आचार्य म्हणतात प्रेयस हा कर्मफल देतो आणि कर्मफल भोगावंच लागणार. कर्मफल भोगल्याशिवाय तुझी मुक्ती नाही. किती दिवस लागो तुला जन्म घ्यावा लागेल. इथे मला कर्म केलं पण मला फळ नाही. कृष्ण म्हणतातच आहे, अरे बाबा कर्म कर, मी आहे ना बघून घ्यायला, पापपुण्याचा हिशोब करायला. तू मार. म्हणजे मारून तो सुटलाय, मारून सुटलाय. राम सुद्धा वालीला मारून पुण्यात काम करतात आहे. म्हणजे आत्म्याकडे जर लक्ष दिला तर मग त्यांनी म्हटलंय यथै धानसी समिद्धोग्नी भस्मसात कुरुते अर्जुन ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. याचं उत्तर काय आहे, प्रदीप्त अग्नी जैसा पार्था बहुपापी तू असे जरी. प्रदीप्त अग्नी जैसा पार्था बहुपापी तू असे जरी. पापसागरा मधुनी तुझला पार करील ते ज्ञान तरी. या पापसागरातून हे ज्ञान तुला पार करेल. अजामेळाची कथा लावीन उद्या. अजामेळाच्या कथेमध्ये कसं पापमुक्ती झाली आहे त्याची एवढा असून सुद्धा हे एक वेगळं कथानक सांगूया त्या निमित्ताने. तर हे जे पापसागरा मधुनी तुझला पार करील हे ज्ञान, हे जे ज्ञान आहे ना की भगवंतांनी केलं सगळं, हे सगळं भगवंतांनी केलंय. गीतेमध्ये म्हणतात तेव्हा यातून तुला पार करेल. म्हणजे ज्ञान झाल्यावर संचित कर्म नष्ट. मला ज्ञान झालं, मी काही करताच नाही, मी काही केलंच नाही, तर मी फळ कसा भोगेन. जसे डोळ्यांनी बघितलं पण डोळ्याला कर्मच नाही आहे काही. डोळा निघून गेला, देहाच्या सोबत डोळा निघून गेला, कारण त्याला कर्मच नाही आहे. त्यांनी डोळ्यांनी बघितलं पण बघणारं मन होतं ना, त्यामुळे डोळा सुटला. तसा आम्ही सुद्धा केलं पण आम्ही मनाने बांधलेलोच नाही आहे, आम्ही ते कर्म केलेलंच नाही आहे. त्यामुळे काय होतंय, ज्ञान झाल्यावर संचित कर्म नष्ट. कारण आम्हाला ज्ञान झालं आता की आमच्यासोबत भगवंत आहे. हे जे करत नाही, आचार्य म्हणतात, आता हे आचार्यांपर्यंत आलोय, ते म्हणतात आहे ज्ञान झाल्यावर संचित कर्म नष्ट. आता संचित कर्म कसं असतं, असं भरपूर आणलंय सोबत गाठोडं. आणि आता जे करतोय ते कर्म आता सध्या बुद्धीप्रमाणे करतोय ते वाढतंय. पण संचित कर्म तर जळूनच जातं भक्तीमुळे. संचित जे करतोय तेवढं फक्त भोगावं लागतं, मागचं जळून गेलं भक्तीमुळे. म्हणजे अर्धा भाग तर अर्धा रिकामा झाला. मग ते प्रारब्ध देहापर्यंतच आहे, जे आत्ता देहापर्यंत आहे, जे आपल्या सोबत आलंय तेवढं फक्त भोगायचं देहानी, आनंदानी. संकटात घाबरायचं नाही. संकटात न घाबरता देहानी जर ते भोगलं तर देहही सुटला, देहही सुटला. आत्मा तर सुटला जाच आहे, आगामी कर्म निर्माण होत नाही. कारण मला काही करायचंच नाही, हेच तर करत नाही तर पुढचं काय करेन मी. आत्ता जे समोर मला करायचंय ते सुद्धा जर मी करत नाही तर पुढचं नवीन कर्म काय निर्माण होणार आहे. ना ज्ञान मिळणार, ना उपासना करणार, ना कोणाला त्रास देणार, ना काहीच. मी काहीच आत्ता करत नाहीये हे मला जाणवत आहे. उत्तम कर्म करून सुद्धा, सगळ्यांना मारून सुद्धा तो कर्मात अडकत नाही. मग आम्ही सुद्धा कसं अडकणार त्याच्यात. त्याच्यामुळे आता संचित कर्म कृपेमुळे, कारण मला सद्गुरू मिळाले तर संचित कर्म त्यांनी जाळून टाकलं. जसा एक मोठी पेंडी असते गवताची, त्या गवताच्या पेंडीला जशी आग लागते तशी आमच्या कर्माला आग लागते प्रारब्धाच्या. ती निघून गेलं. आताचं जे देहापर्यंत आहे, पण समजा 95 वर्षापर्यंत माझं काही कर्म असेल देहाचं प्रारब्ध, ते भोगायचं देहाला, ते भोगत राहायचं.
ते भोगल्याशिवाय तर मुक्ती नाही. त्याच्यामुळे देह भोगेपर्यंत ते भोगायचं, मागचं काही शिल्लक नाही, पुढे निर्माण होत नाही. 3 महत्वाच्या गोष्टी. आपण त्रिगुणावरती विचार जर केला तर सगळीकडे 3 आणि 2 आणि मग शेवटी 1. मग प्रदीप्त अग्नी जैसा पाथा बहुपापी तू असे जरी, पापसागरा मधुनी तुझला पार करील ते ज्ञान तरी. हे जे ज्ञान दिलंय ना ते तुला पार करेल. मग हे जे आहे ना 3 प्रकारची कर्म, श्रेयस, प्रेयस, तर त्याचाच एक शेवटचा हिशोब सांगते आणि थांबते. कर्म, प्रेयस आणि श्रेयस असं जर म्हटलं तर कर्मामध्ये संचित आहे. हा, आता जे बोलतोय आपण ते कर्म म्हणजे संचित आहे आणि संचित प्रेयसामध्ये वाढतं. आपण केलं, आता एखाद्या दुःखावरती मात न करता रडत राहिलो, कर्म वाढलं. प्रेयसामध्ये कर्म वाढतं, ते जाळून टाकायचं ना, आपल्याला झोपायचं नाही, शांतपणे त्याच्या भरोशावर राहून झोपायचं आहे आपल्याला. त्यामुळे वाढवायचं नाही, पण प्रेयसात ते वाढतं. कारण आपण काय म्हणतो, ह्यानी मला त्रास दिला मी त्याला देतो, त्यांनी माझ्यावरती क्रोध केला मी त्याच्यावरती करतो, म्हणजे कर्म वाढलं. पण ते जर स्वीकारलं, जसं आपण पहिल्यांदा कालच्या उत्तरात सांगितलं तसं संचित कर्म आहे. पण संचित कर्म प्रेयसाने वाढतं आणि श्रेयसाने क्षीण होतं. श्रेयसाने म्हणजे किती फायदे होतात भगवंतावरती विश्वास ठेवल्याने. हे आचार्यांचं वाक्य आहे बरं शेवटचं. म्हणजे भगवद्गीतेचा आधार वेगळा आणि आचार्य काय म्हणतात, 3 प्रकारची कर्म, श्रेयस आणि प्रेयस. यामध्ये जर संचित कर्म असेल तर संचित कर्म त्याच्या पुढे जर आपण केलं तर वाढतं. वाढवायचं आहे का, पुन्हा जन्म घ्यायचा आहे का, आचार्य विचारतात. नाही ना. मग आपण त्यांनी क्रोध केला, आपण क्षमा. त्यांनी फसवलं, आपण शांतपणे सहन करायचं. फसवलं इन द सेन्स मनानी, त्यामध्ये गुंतायचं नाही. मग जे काही घडतंय ते मग ते क्षीण झालं ना, माझं जे कर्म आहे, कर्मफळ क्षीण झालं, कारण मी घेतच नाही काही. नंतर प्रारब्ध भोगावं लागेल, प्रेयसामध्ये भोगावं लागेल. प्रारब्ध जे आहे ते भोगावं लागतं. आणि इकडचा लक्षात आलं असेल आता की तो साक्षीभावाने बघतो, हे प्रारब्ध कसं करू आता, हे खरं माझा दोष आहे का, याच्यात नाही आहे का, पण साक्षीभावाने बघतो. म्हणजे साक्षीभावाने बघितल्यामुळे त्रास कमी होतो त्याला. माझा काय संबंध आहे, मी काही केलंय का. आणि याच्यात 2 गोष्टी होतात. समजा मी जर त्या दुःखासाठी कारणीभूत असेल तर पश्चाताप करेन, आणि त्या दुःखासाठी कारणीभूत नसेल तर स्वीकार करेन. दोन्ही गोष्टी फायद्याच्या आहेत. पण याच्यासारखं भोगावं नाही लागत. रडत नाही बसत तो व्यक्ती. एखादं संकट आलं तर रडत नाही. हेच तर आपल्या जीवनासाठी किती आवश्यक आहे आजचं. तो रडत नाही बसत, आणि रडत न बसल्यामुळे त्याचं साक्षीभावाने बघितल्यामुळे त्याचे कर्म क्षीण होतात आणि इकडचे वाढतात. हे पुन्हा एकदा आपण त्यावरती विचार करायला पाहिजे. आणि आगामी जे येणार आहे आता, 3रा भाग आहे ना आचार्यांचा. पहिला आहे एक संचित कर्म, दुसरं प्रारब्ध कर्म जे आता आहे आपल्याजवळ ते, आणि 3रं आगामी म्हणजे येणारं. काय येणार आहे आता हे तर कळलं असेल. आता आगामी जे येणार आहे ते नवं बंधन निर्माण करतं. आणि मी आता क्रोध केला, मला मुलगी पाहिजे, मला मुलगा पाहिजे, मला त्यांचं करायचं, हे जर मोहामध्ये बंधनामध्ये अडकली तर नवी बंधन निर्माण होतं. मी येईन पुन्हा जन्माला त्या नातवाला बघायला, किंवा एखादं घर बांधायचंय, एखादा बगीचा करायचा, एखादा परोपकार करायचा आहे, तर ते सगळं बंधनात असल्यामुळे मला पुन्हा यावं लागेल. हे आगामीचं गोष्ट चालली आहे. आगामी झोपताना जर मी विचार केला की मला उद्या हे करायचं आहे, तर झोपेतून उठल्यावर ते करावंच लागेल. आता जर मी विचार केला की आगामी काय करायचंय, तर नवं बंधन, इकडे निर्माणच होत नाही बंधन, कारण मला काही नकोच आहे. हा 3चा मुद्दा अतिशय लक्षात ठेवून जर माणसाने वागलं तर विवेक आणि प्रज्ञा दोघांच्या, आणि हे सगळं आतच आहे, हे बाहेर काहीच नाही आहे. त्यामुळे या सगळ्या आतल्या गोष्टींचं विश्लेषण करणं तसं कठीण आहे. म्हणून आपल्याला ओंकार दामले म्हणाले होते त्या दिवशी की विषय कठीण आहे, पण तरीही अमृत कणातले काही विषय घेऊन, स्वानुभव घेऊन, कारण जीवच आहे शेवटी, सगळ्या जीवांना जे भोगावं लागतं ते सगळ्यांचे अनुभव घेत घेत जर आपण विवेकाला स्वतःच्या जागृत करू शकलो या मार्गदर्शनातून. कोणी कोणाला तसा गुरु पण नाही करू शकत आणि देव पण करू शकत नाही, पण काही ना काही कुठे हिंट जर मिळाली तर त्या व्यक्तीला जाणीव होते या सगळ्या गोष्टीची. आणि मग त्याचं शेवटचं वाक्य सांगते, जो कर्मात राहूनही कर्मबंधनात अडकत नाही तोच खरा श्रेयसाचा साधक आहे. तोच खरा श्रेयसाचा साधक आहे जो कर्म करतो, कर्मबंधनात अडकत नाही. उदाहरणार्थ अर्जुन. आणि आपणही त्याच्यासाठी उदाहरण घ्यायचं की आपण जर दुःखामध्ये झोपू शकलो, जर शांत झोपू शकलो, तर मी पण साधक आहे. कारण आमच्यासाठी काही महाभारतातलं युद्ध नाही करायचं आहे. आपल्याला आपलं स्वतःचं दुःख पाहायचं काय आहे, ते कशाचा सामना करायचा आहे आपल्याला. या सामना करत असताना जर मी शांत झोपत असेल तर ते म्हणायचं की कर्मबंधनात नाही, आगामी कर्माची निर्मिती थांबली. आगामी कर्माची निर्मिती थांबली, फळाची अपेक्षा नाही, फळाचा करता कर्म. आणि त्यांनी सांगितलं की जे काही असेल ते आराध्याचा अपमान करायचं नाही, आराध्यावरती विश्वास ठेवायचा आहे, घाबरायचं नाही आहे.
आणि घाबरला नाही तर या सगळ्या गोष्टी. मग आता दृष्टी आणि परिणाममध्ये 2 वाक्य सांगते की दृष्टी असते फळासाठी, इकडे प्रेयसाची दृष्टी असते फळासाठी, काहीतरी फळ मिळावं अशी दृष्टी असते. याची दृष्टी असते, या प्रेयसाची असते की बंधन, याचं असतं फळासाठी असतं, आणि प्रेयसाची फळासाठी असते की काहीतरी मिळावं असं प्रेयसाला वाटतं. त्या शब्दांमुळे थोडा गोंधळ झाला की प्रेयसाला वाटत असतं काहीतरी मिळावं म्हणून ते कर्म करतो, ते बंधनात अडकतो. आणि याची जी दृष्टी असते ती ईश्वरार्पण असते की सगळं काही तुझ्यामुळे झालंय, दुःख मी तुझ्यामुळे सहन केलं, सुख मला तुझ्यामुळे मिळालं, त्यामुळे तो श्रेयस ते शुद्धी असते. म्हणजे इकडे बंधन आहे आणि इकडे शुद्धी आहे. आचार्यांना शुद्धी अपेक्षित आहे. आचार्यांच्या विचारांचा विचार करायचा असेल तर आपल्याला शुद्ध अंतःकरण पाहिजे. शुद्ध म्हणजे तू शुद्ध झाला म्हणजे गंगेच्या स्नानाचं पुण्य मिळालं. प्रत्यक्षात गंगेत स्नान करून देहाला शुद्ध नाही करायचं आहे. मनशांती, कोणत्याही बंधनात न अडकता असं जर काही तुला काही मिळालं तर आचार्य म्हणतात तुझ्यासारखा सुखी नाही कोणी. त्यासाठी आपला शेवटचा श्लोक नेहमीसारखा म्हणूया आणि थांबूया. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन, भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगमंच लभते पुरुषो यदा वै. अज्ञान हेतुकृत मोह मदांधकार नाशम विधाय हि तदोदयते विवेकः. जय जय रघुवीर समर्थ. भर्जन भव बीजाचे, अर्जन सुख संपत्तीचे, तर्जन यमदूताचे, राम गर्जन बोला राम राम राम, बोला राम राम राम. आवाहनम न जानामि, न जानामि तवार्चन, पूजांचैव न जानामि, क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ. आनंदी आनंद आहे.